पण मग सगळ्या सोयऱ्यांची जी मागणी झाली की नातलगांना दिलं जावं, हा खूप एक टेक्निकली असा कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची मग कसे द्यायचे की आईच्या नातलगाकडून असणाऱ्या जर आईच्याकडे कुणबी असेल सर्टिफिकेट तर मुलांनाही लाभ द्यावे. याच्याने पुढच्या काळामध्ये काही नवीन अजून समस्या उद्भवू शकतात असं अनेकांचं म्हणणं आहे, तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नाही नाही, ते असेल मला नाही माहिती. ते कोणाचं काय उद्भवलं तिकडे काही होऊ द्या, ते नाही माहिती. परंतु ते शब्द सगळ्या सोयऱ्याचा मी नाही ना घेतला. मी मीडियाच्या बांधवांसमोर बोललोय. दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या वतीनं 2-2 मंत्री आले होते, कायदे तज्ञ आले होते, घटनेचे अभ्यासक सुद्धा आले होते, कायद्याचे अभ्यासक होते, आयोगाचे अध्यक्ष होते, त्याच्यामध्ये सचिव होते, त्याच्यात IAS दर्जाचे अधिकारी पण होते. त्यांचे जे कायदा बनवतात, कायदा पारित करतात तिन्ही कायदे मंडळात त्याचेही सदस्य होते. मग आता इतके असताना शब्द त्यांनी घेतले, मी नाही घेतले. सरसकट शब्द माझा. त्यांचं म्हणणं आहे नातलग म्हणजे रक्ताचे नातलग म्हणजे आपल्याकडे जी पद्धत आहे, वडिलांची जात मुलाकडे जाते, वडिलांचं आडनाव जातं, त्या हिशोबाने रक्ताचे नातलग असं म्हटलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. ते काय येडे आहेत काय? बारीक बारीक चिरीत हागत आहेत काय? बारीक बारीक होते का ते? सगळं राज्य चालित येतं. आम्हाला काय येड्यात काढतात काय मराठ्याला तुम्ही? त्यांना कळत नाही का शब्द काय दादा? की ज्याची नोंद सापडली त्या प्रत्येक परिवार, त्याच्या परिवारातल्या सगळ्या सदस्याला. दुसरा शब्द त्यांनी काय लिहून घेतला? ज्याची नोंद सापडली त्याचे रक्ताचे सगळे सोयरे. तिसरा शब्द काय घेतला? सर्व संबंधित नातेवाईक. आता मी त्याविषयी मंत्री महोदयांनी विचारलं की तुम्ही ते म्हणले बाबा आम्ही ज्याची नोंद सापडली त्याच्या नातेवाईकाला द्यायला तयार आहेत. म्हणलं बरोबर आहे, नातेवाईकांना द्या, त्याच्या सगळा परिवार त्याच्यात आला. पण सगळे सोयरेचं काय? तर ते मला काय म्हणतात माहिती तुम्हाला? हे सगळे सोयरे. म्हणलं सगळे सोयरे म्हणजे तुमची व्याख्या कशी नेमकी सांगा. ते म्हणले आता याची नोंद सापडली, समजा उदाहरणार्थ माझ्यावर देतो, समजा माझी नोंद सापडली, माझ्या पुतण्याला किंवा माझ्या चुलत्याला जर दिलं तर हे सगळे सोयरे म्हणलं. म्हणलं तुमच्यात असं सोयर पण होतं काय? चुलत्यातून पुतण्यात पुरी एकमेकाला नाते देतात का? पुतण्यातून चुलत्यात होतात का नाते? आणि मग ते व्हायबल झाले. सगळे सोयरे म्हणजे काय तुम्हाला कळत नाही का? आणि पाहुणे म्हणजे काय, सगळे सोयरे म्हणजे काय, रक्ताचे नातेवाईक म्हणजे काय, याचा फरक कळत नाही. राज्य चालवता, कायदा तुम्ही बनवता, राज्य तुम्ही चालवता. तुम्ही काय बारीक बारीक लेकर आहेत का? तुम्ही नासमज आहेत, तुम्हाला शब्दाचा अर्थ कळत नाही? नातलग म्हणजे कोण, पाहुणे म्हणजे कोण, सगळे सोयरे म्हणजे कोण? सगळे सोयरे म्हणजे जिथं आपलं नातं होतं, आपण जिथं मुली देऊ शकतो किंवा मुली करू शकतो, याला सोयरे म्हणते. आणि पाहुणे म्हणजे प्रमुख पाहुणे ते मग कुणी बी लग्न जमायला गेल्यावर रेटून खायला येणारे हे पाहुणे झाले. सगळे सोयरे म्हणजे दाराच्या तांदरात ठरणाऱ्या गोष्टी, हे सगळे सोयरे रक्ताचे. मग त्यात असं आहे का ते? मग त्यांच्या लक्षात नसून आलं आणि ते अज्ञानात घेतलं. मला अज्ञानाला तुम्ही बारीक बारीक लेकर आहेत अज्ञानात घ्यायला? म्हणजे कायदा बनवणारे तुम्ही जर का असं बोलायला लागले, असं कसं होईल? त्यात आमची काय चूक आहे? कागद तुमचा होता, अक्षर तुमचं होतं, पेनही तुमचा होता, लिहून घे म्हणणारे तुमचेच होते, म्हणून उपोषण सोडलं ना. नसता आम्ही या समाजासाठी मरायला तयार आहेत ना. आमची काय चूक आहे? आणि त्या 4ही शब्दावर आम्ही ठाम आहेत, आत्ता आहे, त्याशिवाय माघारच नाही. तर एकदा जर 20 जानेवारीला अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला तर चर्चेचे दार बंद काय. आम्ही मुंबईला येणार म्हणजे येणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.